श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, मी शीतल तुमच्या सर्वांचं आशेच्या किरण या आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. तुमचा दिवस चांगला जावो आणि तुमच्या सर्व मंगल मनोकामना स्वामी पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आता श्रावण महिना जो आहे तो सुरू झालेला आहे आणि श्रावण महिना जो आहे तो भगवान शंकरांना खूप प्रिय आहे. या महिन्यामध्ये महादेवांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी यासाठी आपण वेगवेगळी व्रतवैकल्य करत असतो. श्रावण महिन्यात खूप आपण पूजा अर्चा करत असतो, सेवा करत असतो. श्रावणातील प्रत्येक दिवसाचं महत्त्व आहे ते वेगवेगळं आहे आणि यातच सगळ्यात महत्त्वाचं व्रत म्हणजे आपला श्रावणी सोमवार. यावर्षी श्रावणाचे 4 सोमवार येत आहेत. तर पहिला जो सोमवार आहे तो आहे 21 ऑगस्ट 2023 म्हणजेच उद्या येतोय आणि त्या दिवशी खरं तर नागपंचमी आहे. म्हणूनच या दिवशी श्रावणी सोमवार आणि नागपंचमी हे एकत्र आल्यामुळे हा महायोग बनलेला आहे. म्हणूनच आपल्याला भगवान शंकरांसोबत नागपंचमीही साजरी करायची आहे, नागदेवतांचीही आपल्याला पूजा करायची आहे. आता श्रावण सोमवारी केल्या जाणाऱ्या ना शिवपूजनामध्ये जलाभिषेक म्हणा, रुद्राभिषेक म्हणा, ह्यांना फार विशेष महत्त्व आहे. शिवपूजन करणे शक्य नसल्यास आपण भक्तिभावाने केवळ एक बेलपत्राचं पान जरी महादेवांना वाहिलं ना तरी आपल्या पूजेचं पुण्य आपल्याला प्राप्त होऊ शकतं. त्याचबरोबर श्रावणी सोमवार महादेवांच्या आपल्याला पूजा अर्चा करायची आहे. आपल्याला अपेक्षित फळ मिळावं यासाठी महादेवांना पूजा अर्चा करून शरण जायचं आहे आणि मनोभावे महादेवांची पूजा करायची आहे. तर आपल्याला सगळ्या मनोकामना ज्या आहेत ते पूर्ण होऊ शकतात. भगवान शिवांसोबतच आपण माता पार्वती यांचं जर एकत्रित पूजन केलं ना तर अविवाहित महिलांना सौभाग्य लाभू शकतं आणि त्यांच्या घरातील आर्थिक समस्या ज्या आहेत त्याही दूर होऊ शकतात. आता श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी आपल्याला महादेवांची मनोभावे पूजा करायची. आपल्या घरातील सर्व दुःखांपासून आपल्याला मुक्तता मिळू शकते. तसेच आपल्या मनातील कोणती इच्छा असेल तर तीही पूर्ण होऊ शकते. त्यामुळे श्रावणातील सोमवारी आपल्याला सकाळी लवकर उठून भगवान शंकरांची मनोभावे पूजा अर्चा करायची आहे. तसंच आपल्याला भगवान शंकराची पूजा करताना त्यांना चंदन, अक्षता, बेलपत्र, धोत्र्याचं फूल, दूध आणि गंगाजलही अर्पण करायचे. यामुळे भगवान महादेव जे आहेत ते आपल्यावर प्रसन्न होऊ शकतात. आणि त्याचबरोबर आपल्याला उद्या 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जपही करायचा आहे. या मंत्राचा जप केल्याने आपली सर्व कष्ट जी आहेत ते दूर होऊ शकतात आणि आपल्या मनाला जी आहेत शांतता लाभू शकते. खूप मंत्र प्रभावी आहे हा. फक्त या मंत्राचा जप करताना आपली पूर्ण श्रद्धा महादेवांजवळ आपल्याला अर्पण करायची आहे आणि त्या पूर्ण श्रद्धेने आपण हा मंत्राचा जप करायचा तर त्याचं फळ आपल्याला निश्चित लाभू शकतं. हा जो श्रावण महिना आहे तो खूप पवित्र महिना आहे. या महिन्यात आपल्याला भगवान भोलेनाथांची जेवढी सेवा करता येईल तेवढी करायची आहे आणि भगवान महादेवांचं शिवलीलामृत ग्रंथाचंही आपण पारायण करू शकू. जर शक्य नसेल तर शिवलीलामृत ग्रंथातील 11वा अध्याय जरी आपण वाचत असू ना तर त्याचंही फळ आपल्याला खूप चांगलं मिळू शकतं. भगवान शंकर त्यानेही प्रसन्न होऊ शकतात. त्याचबरोबर महादेवांना प्रिय असलेलं एक बेलपत्राचं झाड जरी आपण आपल्या अंगणी लावलं किंवा कुठेही आपण जर मोकळी जागा असेल तर तिथे बेलपत्राचं एक तरी झाड आपण लावलं तर तेही महादेवांची सेवा केल्यासारखंच होऊ शकतं. तर अवश्य आपण एक बेलपत्राचं झाड लावायचं आहे. त्याचबरोबर श्रावणी सोमवारी आपल्याला महादेवांना तूप, साखर आणि गव्हाच्या पिठाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यांना धूप दीप पेटवून महादेवांची आरती करायची आहे. त्यानंतर आपण सगळ्यांना प्रसाद वाटू शकतो. हा उपाय जरी आपण करत असू तेव्हा तरीही महादेवांचे आशीर्वाद आपल्याला मिळू शकतात आणि आपल्या मनातील सर्व इच्छा ज्या आहेत त्याही पूर्ण होऊ शकतात. आपल्या कष्टातून मुक्ती व्हावी यासाठी आपल्याला श्रावणामध्ये शिवलिंगावर शिवामूठ अर्पण करायची. आता उद्या जो पहिला श्रावणी सोमवार आहे तेव्हा शिवामूठ जी आहे ती तांदळाची आहे. तर या दिवशी आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे तांदळाची. आपल्या मुठीमध्ये तांदूळ घेऊन ते शंकराच्या पिंडीवर वाहायचे आहेत. वाहताना आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. दुसरा जो श्रावणी सोमवार आहे तेव्हा महादेवांना आपल्याला पांढऱ्या तिळाची शिवामूठ अर्पण करायची आहे. आपल्याला मुठीत पांढरे तीळ घेऊन ते शंकराच्या पिंडीवर वाहायचे. तसेच तिसऱ्या सोमवारी आपल्याला शिवामूठ जी आहे ती मुगाची आहे. त्यामुळे तिसऱ्या सोमवारी आपल्याला अख्खे मूग जे आहेत ते महादेवांना अर्पण करायचे. तेही नेहमीप्रमाणे आपल्या मुठीमध्ये मावतील एवढे मूग घेऊन ते शंकराच्या पिंडीवर आपल्याला वाहायचे. आणि चौथ्या सोमवारी जी शिवामूठ आहे ती जवाची आहे. त्यामुळे आपल्याला शंकरांच्या पिंडीवर एक मूठ जव वाहायचे आहेत आणि प्रत्येक वेळेला शिवामूठ वाहताना आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. यावर्षी फक्त 4 श्रावणी सोमवार येत आहेत. त्यामुळे 5व्या सोमवारचं जे धान्य आहे
ते 4थ्या सोमवारीच वाहणं गरजेचं आहे. एरवी 5 सोमवार येत असतात, पण यावर्षी 4च सोमवार आलेले आहेत. सातूची जी शिवामूठ आहे ती 4थ्याच दिवशी अर्पण करायची आहे. नेहमीप्रमाणे मुठीमध्ये सातू घेऊन ते शंकराच्या पिंडीवर वाहायचे आहेत. यावेळी 5वा सोमवार येत नसल्याने 4थ्या सोमवारीच एक मूठ सातू आपल्याला शंकराच्या पिंडीवर वाहायचे आहेत. आता ना आपण महादेवांना अभिषेक करायचा आहे, तो आपण पाण्याने करू शकतो, दूध आणि पाणी एकत्र करून तसाही करू शकतो. त्याचबरोबर आपण उसाचा रस अर्पण करूनही महादेवांना अभिषेक करू शकतो, मधाने करू शकतो. गंगाचं जर आपल्याकडे पाणी असेल तर गंगेचे पाण्याने आपण महादेवांना अभिषेक करू शकतो. गाईच्या शुद्ध तुपाने महादेवांना अभिषेक करू शकतो. जसं आपल्याला शक्य असेल तसं आपण महादेवांना अभिषेक करून प्रसन्न करू शकतो. त्याचंही फळ आपल्याला उत्तम मिळू शकतं. तसेच ना महादेवांना फुलं आणि फळं अर्पण करायची आहेत. त्यामध्ये महादेवांना आवडती फुलं आणि फळं कोणती आहेत ते आपण बघूया. तर लाल आणि पांढऱ्या रुईचं फूल जे आहे ते महादेवांना जर अर्पण करत असू ना तर आपल्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. तसंच जर चमेलीचं फूल आपण अर्पण केलं तरही महादेवांना ते प्रिय आहे. शमीचं वृक्षाचं पान अर्पण केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. महादेवांना शमीचं पान खूप आवडतं. तसंच बेलाचं फूल जर आणि पान जर आपण अर्पण करत असू तर आपलं आयुष्य जे आहे ते सुखी आणि समृद्धी म्हणू शकतो. जाई जुईचं फूलही अर्पण केल्याने आपल्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. कणेरीचं फूलही महादेवांना खूप प्रिय आहे. तेही आपण जर महादेवांना अर्पण करत असू तर आपल्या घरात सुखशांती येऊ शकते. धोत्र्याचं फूल अर्पण केल्यानेही महादेव प्रसन्न होतात आणि आपल्या कुळाचा जो आहे तो उद्धार होऊ शकतो. त्यामुळे ही जी काही फुलं फळं आहेत ती आपल्याला महादेवांना अर्पण करायची आहेत. हे अर्पण करूनही आपण महादेवांना प्रसन्न करू शकतो. तसंच आपल्याला श्रावणामध्ये दररोज बेलाच्या 12 पानांवर ओम नमः शिवाय हा मंत्र लिहायचा आहे आणि हे प्रत्येक पान शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. तर आपल्या ज्या काही इच्छा असतील तर त्याही पूर्ण होऊ शकतात. प्रत्येक पान वाहताना आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. घरामध्ये कोणती प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी आपल्या घरात गोमूत्र शिंपडायचं आहे. जर आपल्या लग्न जमण्यामध्ये कोणत्या घरात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यामध्ये दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करायचं आहे. या उपायाने लवकरच घरामध्ये लग्नाचे योग जुळून येऊ शकतात. जर कोणाचं लग्न जमत नसेल तर हा उपाय अवश्य करून पहा. लग्नाचे योग नक्कीच जुळून येतील. श्रावणात रोज नंदीलाच म्हणजे बैलाला आपल्याला हिरवा चारा अर्पण करायचा आहे. तसंच गरिबांना अन्नदान करायचं आहे. या उपायाने सुद्धा आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता होणार नाही. तसेच आपल्या पितरांच्या आत्म्यालाही शांती मिळू शकते. आता श्रावण महिन्यामध्ये रोज सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवांच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर आपण अभिषेक करू शकतो आणि त्यांना काळे तीळ अर्पण करू शकतो. त्यानंतर मंदिरात जाऊन आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा यथाशक्ती जप करायचा आहे. या उपायाने आपल्याला मानसिक शांती लाभू शकते. आता जर शक्य नसेल, कारण श्रावण महिन्यामध्ये मंदिरामध्ये खूप गर्दी असते, जर शक्य नसेल आपण जरी घरी आपल्या घरच्या घरी महादेवांना अभिषेक करून काळे तीळ अर्पण करायचे आहेत आणि यथाशक्ती आपल्या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्याला यानेही आपली मनःशांती लाभू शकते. तसंच एखाद्या नदीमध्ये किंवा तलावामध्ये माशांना पिठाच्या गोळ्या करून आपण खाऊ घालू शकतो. याने आपल्या धनप्राप्तीमध्ये सुद्धा वाढ होऊ शकते. आता जर कोणाला मुलबाळ होत नसतील किंवा अपत्यप्राप्तीसाठी कोणी प्रयत्न करत असतील तर श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी सकाळी लवकर उठून महादेवांची पूजा करायची. त्यानंतर गव्हाच्या पिठाचे 11 शिवलिंग तयार करावेत आणि त्यानंतर प्रत्येक शिवलिंगावर शिव महिमा स्तोत्राचा उच्चार करत जलाभिषेक करायचा आहे. अशा प्रकारे 11 जलाभिषेक करावेत. अभिषेक केलेल्या पाण्याचा काही भाग जो आहे तो प्रसाद रूपात ग्रहण करायचा आहे. हा उपाय नियमितपणे 21 दिवस करायचा आहे. हा उपायाने अपत्यप्राप्तीमध्ये येणारे जे काही अडथळे आहेत ते दूर होऊ शकतात आणि तुमच्या घरी बाळगोपाळ येऊ शकतात. तसेच जर आपल्या घरात कोण आजारी असेल तर आपण पाण्यामध्ये दूध व काळे तीळ टाकून शिवलिंगावर अभिषेक करावा आणि अभिषेक करताना आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम कुर्वारुतमिन वंदना मृत्योर्मुक्षी यमामृता.
या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। त्यानंतर महादेवाकडे रोग निवारणासाठी प्रार्थना करायची आहे। या उपायाने आजार लवकरात लवकर बरा होण्यास मदत होऊ शकते। तर हे काही उपाय आहेत ते तुम्ही करून पाहू शकता। सोमवारच्या दिवशी श्रावण महिन्यामध्ये आपल्याला महादेवांची सेवा करायची आहे, त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे, आपल्यावर महादेवांची कृपादृष्टी व्हावी यासाठी प्रयत्न करायचे आहेत। तर कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।